काल रात्री MERCने पुढच्या 5 वर्षाची मल्टी इयर टॅरिफची घोषणा केली। त्या घोषणेनुसार रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल सर्वांना पुढील 5 वर्षामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये सूट मिळते आहे, रिलीफ मिळत आहे। हे असं पहिल्यांदाच होत आहे, कारण की माननीय देवेंद्रजी फडणवीस गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री देखील आहे। त्यांच्या प्रयत्नांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये विजेचे दर हे कमी होणार आहे, अन्यथा विजेचे दर हे दरवर्षी वाढतच जातात, हा इतिहास आहे। किती टक्क्यांनी हा दर कमी होताना पाहायला मिळणार आहे? 0 ते 100 एवढ्या युनिटपर्यंत महावितरणने 17% दर कमी व्हावा अशी याचिका केलेली होती। 100 ते 300 साठी साधारणतः 12-13% कमी व्हावं असं याचिका केलेली होती। आणि जे इंडस्ट्रियल ग्राहक आहेत त्या ग्राहकांना क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून रिलीफ मिळावा अशी ती याचिका होती। मात्र MERCने याच्यामध्ये थोडंसं अदलाबदल करून इंडस्ट्रीजला जास्त बेनिफिट आणि जो ग्राहक आहेत त्यांना त्यातल्यात कमी बेनिफिट असं झाल्याचं सकृतदर्शनी दिसत आहे। या याचिकेची प्रमुख ठळक वैशिष्ट्य अशी आहे की यांनी जसं गेस्ट हाऊस आहेत किंवा रिसॉर्ट्स आहेत याच्या माध्यमातून जे टुरिझमला चालना मिळते त्याला इंडस्ट्रीचा दर्जा दिलेला आहे, आणि हा दर्जा दिल्यामुळे महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री या सेगमेंटला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।